हॅलो, वेलकम टू माय चॅनल. मी आणि या सगळेजण जेवण करायला दुपारचे वाजलेले आहे 2:15 आणि मी आता जेवत आहे. सकाळी नाश्ता वगैरे झाला बरं का. आणि हे बघा, हे मी तुम्हाला सांगू इच्छिते, हे फणसचं लोणचं आहे. हे मी टाकलं होतं मुलीकडे पुण्यामध्ये, तर हे फणसचं लोणचं आहे. आंबे प्लस फणस हे थोडंसंच आणलं मी, माझ्याकडे पण मी करणार आहे म्हणून मी काही जास्त आणलं नाही. आणि तिथे फणस म्हणजे मुळात मी तुम्हाला सांगते एवढुले मिळतात बघा, एवढुले फणस मिळतात. खूप झालं एवढं, जवळजवळ 2-2.5 किलोच्या वरती नाही मिळत. आणि आमच्या इकडे जवळजवळ 8-8, 9-9, 10-10 किलोचे फणस मिळतात आणि कोवळे फणस असतात. या सीझनमध्ये फणसचं लोणचं टाकतो असतो आम्ही. मी 3 वर्ष झाले, म्हणजे मयूरचे पप्पा गेले तेव्हापासून मी काही लोणचं टाकलेलं नव्हतं. मुलीचा आग्रह होता, काका मम्मी खायला नाही मिळत आहे लोणचं, तू मावशीला माग, याला माग, त्याला माग. तर कसं आहे ना, कुणाला पण मागितल्यानंतर कोणी पण एवढं देईल एवढं देईल, वर्षभर पुरणार असं तर कोणी देणार नाही. म्हणून तिच्याकडे मी टाकून दिलं. छोटे छोटे फणस घेतले होते 2-2 किलोचे. त्याचं सगळं जाऊन 3 किलो जवळजवळ निघालं असेल. आणि प्लस 3 किलो आंबे घेतले, त्याचे थोडंफार गेलं असेल वेस्टेज, तर 2-2.5 किलो ते, म्हणजे असं करून 5 किलोचं लोणचं टाकलं मी तिच्याकडे. 4.5 ते 5 किलोचं सरसोच्या तेलामध्ये टाकलं मी लोणचं. आणि मी आता जेवत आहे. चपाती करायचा कंटाळा आला तर बघा, आलूचं भरीत आहे, वरण आहे आणि भात आहे आणि लोणचं आहे, असं मी जेवण करते आहे. मयूर पण जेवण करायला बसलेला आहे. सकाळी नाश्ता पाणी झालेला होता. तर मी तुम्हाला सांगते, फरमाईश पहा कशी कशी असते मुलींची. आता त्या लहान मुलीसोबत मी म्हणजे आधी बोलत नव्हती लग्न झाल्यानंतर. आता तिला पाहिजे ते शेंबडी येतात एक एवढ्या या शेंबडी, रसोडे म्हणतात त्याला हिंदीमध्ये. आणि ते उत्तर प्रदेश, MP या ठिकाणी त्याचं लोणचं जास्त बनलं जातं. त्याचं लोणचं तुम्ही खाल ना, एक नंबर होतं. आणि परत काय म्हणजे मी ते लोणचं टाकण्याची पण एक टॅग असते बरं. लोणचं 12 महिनेपर्यंत खराब होतं. मी आहे ना विकत ते लोणचं अजिबात घेतलं नाही आवडत मला. विनेगर टाकलेलं लोणचं असतं ते, आणि मला ते अजिबात आवडत नाही. मी माझ्या घरचं लोणचं खात असते. तर हे लोणचं मी खाऊन बघितलं, छान झालेलं होतं. आता हे लोणचं मी वाटीत ना आता घेतलं, आता वेगळं काढून घेतलं. वारंवार त्यातनं काढता येत नाही, म्हणजे जमतं पण खराब होण्याचे चान्सेस असतात. माझं लोणचं फार कमी खराब होतं. 1 वर्ष झालं होतं पण खराब. 1 वर्षी बरंच खराब झालं होतं. ते असं झालं होतं खराब, त्यामुळे मच्छर वगैरे गेलं असेल आणि ते खराब झालं होतं. ते पूर्ण फेकलं होतं मी लोणचं. आणि ते लोणचं किती केलं होतं मी तुम्हाला सांगू? 8 किलोचं लोणचं. सगळ्यांना देते मी माझ्याकडलं लोणचं. ते मोठी भरली होती. 8 किलो लोणचं माझं वेस्टेज गेलं. 4,500 रुपये लागले होते मला त्या लोणचं करायला पूर्ण टोटल. तर मी तुम्हाला आता सांगते की तुम्हाला जर लोणच्याची रेसिपी आवडत असेल तर मी नक्की टाकेन. फक्त तुम्ही कमेंट्स करा की हो फणसचं लोणचं दाखवा आम्हाला, आंब्याचं लोणचं दाखवा आम्हाला, आणि ते शेंबडीचं लोणचं, रसोडी म्हणतात त्याला, त्याचं लोणचं दाखवा आम्हाला. जर तुम्ही कमेंट्स केली तर मी टाकेन, अन्यथा मी टाकत नाही. कारण ते एक मोबाईल धरायला 1 जण लागतं, प्रोसेस करायला माझं सगळं वेळ निघून जातो. मस्त झालं आहे लोणचं, एक नंबर. तिखट झालं आहे मस्त. तिखट म्हणजे खूप तिखट नाही आहे, तिखट मीठ सगळं व्यवस्थित झालेलं आहे. मी आणलं होतं माझ्या घरच्यासाठी थोडंसं, आणि लहान मुलीसाठी पण आणलं होतं. पण तिची फरमाईश आहे की मला फणसचं प्लस शेंबडीचं लोणचं पाहिजे. तिला टाकून देणे आहे लहान मुलीला. मोठीला झालं टाकून, तिला फणसचं प्लस आंब्याचं लोणचं आवडते. तिला फणस प्लस रसोड म्हणजे ते रसोडे त्याचं लोणचं आवडतं. बरेच मी लोणचं ते. आणि तुम्ही जर म्हटलं की हो दाखवा आम्हाला, रेसिपी बघायला आवडेल, तुम्ही नक्कीच दाखवणार. आणि मग तो व्हिडिओ तुम्ही मला शेअर पण करा, कारण तो बघण्यासारखा व्हिडिओ राहील. सगळं दाखवणार मी तुम्हाला त्यातलं, म्हणजे कसं कसं बारकायचं लक्ष द्यायचं असतं लोणच्याच्या मागे. आणि तुम्हाला सांगते, कुणी पण करू शकतं ते लोणचं, कुणी पण. एखादी अडाणी बाई आहे ना, तिला तिखट मीठ समजलं की ती पण करू शकते. आणि खाऊन पण बघाल, मग मला टेस्ट पण सांगाल. तुमच्या घरचं लोणचं मला थोडं थोडं पाठवाल पण, मी माझ्याकडचं पण तुम्हाला पाठवेल.
कसं आहे ना, जीवनामध्ये थोडी कॉमेडी असणं गरजेचं आहे. एकदम नर्वस सिस्टममध्ये राहून जर आपण व्हिडिओ बनवले की नाही, आपल्यामध्येच निगेटिव्हिटी येते. हसत राहायचं, थोडंसं व्हिडिओ बनवायचा, बोलणं करायचं चांगलं आहे ना. असं माझं काम आहे बा. सगळे घरातले कामं आटोपली. आता जाते मी शेंबडी बघायला. शेंबडी यासाठी बघावी लागते की ती आपल्या हिशोबाने मिळाली पाहिजे, हिरवी हिरवी मिळाली पाहिजे. छोटी एकदम एवढी घेतली की त्याच्यामध्ये मांसल नसतं, जास्त म्हणजे मासवा नसतो. म्हणून थोडी एवढी एवढी घ्यायची. आणि फणस पण कोवळं घ्यावं लागते. आणि तुम्हाला सांगते, पुण्यामध्ये फणसचं कसं आहे ना, फणसच्या बिया खातात किती आवर्जून. पिकलेलं फणस भरपूर मिळालं, भरपूर दिसलं मला पिकलेलं फणस. पण मीडियम क्वालिटीचं फणस म्हणजे एवढं एवढं पीस असं मिळालंच नाही मला तिथे. असेल म्हणा एखाद्या ठिकाणी क्वचित, पण मला नाही मिळालं. त्यामुळे ती छोटी छोटी फणस घेण्यात आली. आणि तिथे माहिती आहे, आमच्या इकडल्यासारखं कापून नाही देत. असे छोटे छोटे लोणच्याचे पीस म्हटलं की इकडे इतके व्यवस्थित पद्धतशीर कापून देतात, तुम्हाला काय सांगू. मला असं वाटते कधी कधी की लोणच्याची ऑर्डर घ्यायची आपण, आणि ते घरगुती लोणचं, विदाऊट केमिकल, विदाऊट विनेगर असं लोणचं बनवायचं आणि द्यायचं. जर तुम्हाला खरंच आवडत असेल ना, तुम्ही पुढल्या वर्षी ते पण चालू करेन. काही कमवण्याच्या दृष्टिकोनातून नाही म्हणत आहे मी, पण खाऊन बघायच्या दृष्टिकोनातून जे खर्च मला लागेल तेवढेच घेईल मी. कारण बघा, कुठलाही म्हणजे मी पण रिकामी असते ना, कुठलाही व्यवसाय जर करायचा असला तर लोभ नको आहे. काही दिवस आपल्याला मूळ रकमेत आणि थोडीफार मेहनत जरी निघाली तरी करून घ्यायचं असते, गरजेचं नसते. आता मी सांगते, मसाला लोक 1200 रुपये किलो विकतात. खरं म्हटलं तर मसाल्याला एवढा चार्जेस लागत नाही, कारण मी स्वतः मसाले बनवते माझ्या घरच्यासाठी, मला माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट सांगते की हे जे मसाला बनवतात हे लोक तिखट पण राहते, म्हणजे मिरची पण राहते त्याच्यामध्ये. आमच्या इकडे काळा मसाला वेगळा राहते आणि तिखट वेगळं राहते, हे दोन्ही प्रकार वेगवेगळे राहते. असो, आपापल्या गावाची प्रथा आहे की आपण कोणाला नावं किंवा टीका टिप्पणी करणार नाही, ज्याचा त्याचा प्रश्न असते. सगळ्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सगळं पदार्थ बनवले जातात. तर असं आहे आपलं साधं बाधं जेवण करायचं. जाते आता बघून येते, जर मिळाल्या मला इतवारी साईडला मिळतात, इतवारी म्हणा, बर्डी म्हणा, या साईडला मिळतात. लोणच्याचं प्रमाण फक्त चांगलं पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, तर लोणचं कसंही तुम्ही बनवा चांगलंच बनतं. आणि पिकाऊ लोणचं जर बनवायचं आहे ना तुम्हाला, तर एक पाऊस पडू द्यायचं तेव्हा बनवायचं. पण असं काही नाही आहे, थंड याच्यात ठेवायचं. खाली कोपर राहते ना, त्या कोपरमधले फ्रीजमधली एक बॉटल घ्यायची पाण्याची, ते टाकत राहायचं. म्हणजे दररोज नाही, 2-4-5 तासांनी टाकलं तरी एक बॉटल सकाळी, एक बॉटल संध्याकाळी टाकलं तरी थंड राहते, कारण गरम खूप होत आहे त्याच्यामुळे. आणि नाही तर थंड ठिकाणी ठेवलं ना, जसं जिथे हवा लागत राहते वारंवार, कूलर चालू असते, त्या ठिकाणी ठेवलं तरी चालतं. पण त्याची पण एक प्रोसेस आहे. काढताना ना चमच्याला अजिबात पाणी नको, किंवा ठेवताना भरणीमध्ये, ज्या कुठे कंटेनरमध्ये ठेवत आहे तुम्ही, भरणी म्हणा, कंटेनर म्हणा, त्याच्यात जर तुम्ही ठेवत आहे त्याला चांगल्या पद्धतीने वाळून घ्यायचं, पुसून घ्यायचं, जवळपर्यंत थोडंसं उन्हात ठेवायचं. हा सगळा प्रकार करावा लागतो. छान मग देऊ लोणचं, तुम्ही पण बनवू शकता. आता कसं तुमची माझी भेट झालेली आहे, तुम्ही माझी फॅमिली झालेली आहे, मी तुमची फॅमिली मेंबर झाली आहे, त्याच्यामुळे मला सांगायला पण आवडेल. छान झालेली आहे भाजी, पण चटक मटक केली असतं. या दिवसाचं कसं ना, खूप गरीब अन्न नाही खाणं होत मला. कालच मसाले भात झाला, जिथे महाप्रसाद होता. काल संध्याकाळी मी स्वयंपाकच नव्हता केला, महाप्रसादावरच निघवलं. आणि मग ते कसं ना, जास्त तेलकट खाणं नाही, म्हणून साधं जेवण करायचं. म्हणजे एका वेळेला जर असं झालं जेवण, दुसऱ्या वेळेला थोडंसं सिंपल जेवण करायचं. तर असं आहे, तुम्ही पण या जेवायला.
मस्त साधं भाधं जेवण बघा आमच्या गरीब लोकांचं. पण हां ठीक आहे, मनामध्ये चांगलेपणा पाहिजे. जेवण करताना वृत्ती चांगली पाहिजे, बोलणं चांगलं पाहिजे. त्याच्यामुळे त्या अन्नाला चव ॲटोमॅटिक येते. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. तुम्ही जशी जेवणामध्ये आपलं स्वाद टाकाल, जो पण घडवाल तसंच ते अन्न बनतं. त्याच्यामुळे आहेच आपलं तुपे मिसाळ खाता खाता सरत नाही त्यांचं. तर चला ठीक आहे, कोणाचं नाव घेण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये सुधारणा करावी. दुसऱ्यांना जास्त टिकाटिपणी करू नये, आहे ना. त्यांचं नशीब आहे, त्यांचे भोग आहे. कसं वाटला माझा व्हिडिओ तर तुम्ही नक्की सांगाल. कारण जेवणाची व्हिडिओ मी फार कमी बनवते ना, ह्याच्यासारखीच बनवते. एखाद्या वेळेलाच बनवलं ते बनवलं, पण आता बनवेल. कारण मुळातनं माझ्याजवळ जास्त काही कंटेंट राहत नाही, भांडणं बिणं होत नाही. मयूर आणि मीच राहतो, आम्ही दोघं जणं भांडतो. वेळोवेळी भांडतो, वेळोवेळी एक होतो. त्याच्यामुळे कंटेंट काही राहत नाही. त्याच्यामुळे आपल्या माय लाईफ प्लस थॉट आहे चॅनलचं नाव. त्याच्यामुळे थोडंफार आपल्या जीवनाचं दाखवावं आणि चांगलं वाटेल दाखवायला. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. बघ रे बाबू किती मिनिटाचा झाला आपला व्हिडिओ. तर बाय.